त्यातीलच अशी खूप सारी पारितोषिकं खेळाडूंसाठी आपल्याला पाहायला मिळते. गोलकोट चिपळूण संघ नाणेफेक जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला या मॅच मध्ये. तर दुसऱ्या बाजूला आमंत्रित केले बॅटिंग करण्यासाठी फ्रेंड्स खंडाळा संघाला. बी ए किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2023 पर्व दुसरे. या दुसऱ्या पर्वामध्ये आपण ही स्पर्धा पाहताय, ज्यांच्या आयोजनातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते असे दीपक दादा पवार सर यांच्या आयोजनातून ही स्पर्धा आज क्रीडा संकुलन या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिलं पर्व आपण पाहिलं, पहिलं पर्व छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती पाहिलं आणि त्यानंतर ही स्पर्धा आज फायनल डे मध्ये पोहोचली, अंतिम दिवसामध्ये. आणि हा क्रिकेटचा थरार तुम्ही गेले 3 दिवस पाहिलात. आज देखील खूप चांगले सामने प्रेक्षकांच्या भेटीस येतील आणि ही संपूर्ण स्पर्धा रत्नागिरी टेनिस क्रिकेट.in लाईव्हच्या माध्यमातून पोहोचवली जाते. यूट्यूबच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते आणि ते प्रेक्षक नक्कीच खूप चांगला प्रतिसाद देत आहेत. फ्रेंड्स खंडाळा ओपनिंग बॅटर मैदानावरती पाठवायचे. आघाडीची जोडी मैदानावरती दाखल करण्यात आले. फ्रेंड्स खंडाळा संघाच्या माध्यमातून राज आणि कौस्तुभ. राज देवरुखकर आणि त्याच्या सोबत तिथे चाललं बॅटिंग करण्यासाठी कौस्तुभ विवलकर. हे दोन खेळाडू मैदानावरती फलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील फ्रेंड्स खंडाळा संघाच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला गोवळकोट चिपळूण हा संघ पाहायला मिळेल. थोड्याच वेळात दुसऱ्या सामन्याला देखील सुरुवात होईल. चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2023 भव्य दिव्य आयोजन रत्नागिरी जिल्ह्यामधील रत्नागिरी जिल्ह्यातील भव्य दिव्य ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हा क्रिकेटचा थरार, भव्य दिव्य पारितोषिक असलेली ही मोठी स्पर्धा आज फायनल डे मध्ये आले. फायनल डे मधील दुसरा सामना ग्रामीण विभागातील संघ या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळतात. एका आहे गोवळकोट चिपळूण तर दुसऱ्या बाजूला फ्रेंड्स खंडाळा. ओपनिंग बॅटर तयार आहेत राज देवरुखकर, नक्कीच चांगला फलंदाज आहे हा राज. त्याच्यासोबत कौस्तुभ याला पाठवलं. कौस्तुभ स्ट्रायकिंग एंडवरती, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती राज. तर पाहूया गोलंदाजी मार्कवर कोणाला आमंत्रित केले जाईल, परंतु 5 षटकांचा सामना असेल. या 5 षटकांच्या सामन्यामध्ये ते टॉस जिंकून गोवळकोट संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. चला थोडंसं फास्ट खेळा, सामन्याला उशीर झालाय, फिल्डिंग त्वरित लावून घ्यायचे. पहिले षटक हाताळण्यासाठी रिजवान यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय गोलंदाजी करण्यासाठी. ही चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी नक्कीच यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पोहोचवली जाते. यूट्यूब लाईव्ह चॅनल नक्कीच रत्नागिरी टेनिस क्रिकेट.in, सोनमताई चव्हाण मॅम आणि त्याचबरोबर गिरीजी खोजरेकर सर, खूप चांगले टेलिकास्ट यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सेकंड मॅच मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2023 मध्ये. टॉस तर जिंकलेत, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय या मॅच मध्ये. तर समोरच्या संघाला रोखलं जाईल का? मागचा आपण पहिला सामना पाहिला तर प्रथम फलंदाजी करत असताना येथे सामना जिंकला होता, खूप मोठं टार्गेट उभारलं होतं. आता देखील तसं चित्र पाहायला मिळेल का? आणि संपूर्ण आपण पाहायला गेलं तर गेले 3 दिवस वरुण राजा थोडासा रुसलाय की काय?
तर इथे पंचांचा इशारा येतोय, मॅचला होते सुरुवात. दुसरा सामना एका बाजूला आहे गोवळकोट जो क्षेत्ररक्षण करतोय, तो दुसऱ्या बाजूला फ्रेंड्स खंडाळा. पहिला बॉल राऊंड द विकेटने, कमी गतीचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून थोडासा दूर होता चेंडू. टॉप एज आणि बॉल चाललाय डिक्लेअर बॉक्स मध्ये. 1 रन मध्ये संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश येथे होईल. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गेलं तर गोवळकोट संघ टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय, नक्कीच फलंदाजीवरती विश्वास दाखवलाय. परंतु मागच्या मॅचमध्ये पाहिलं तर नक्कीच प्रथम फलंदाजी करत असताना मोठं टार्गेट उभारलं होतं, त्यानंतर रन चेस करत असताना पराभूत झाला संघ. परंतु येथे पाहूया मोठं टार्गेट उभारलं जाईल का. बॉल तयार, पुन्हा एकदा राऊंड द विकेट. आत्ता मात्र पहा टप्पा पडल्यानंतर गरकन गिरकी घेतली चेंडूने आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू पोहोचतोय. खूप चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. रिजवान याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पहिला बॉल 1 रन, त्यानंतर आता डॉट बॉल. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिलं षटक आहे, या पहिल्या षटकामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. क्रिकेटचं सूत्र आहे मित्रांनो, खराब चेंडूंवरती प्रहार, चांगला चेंडूला सन्मान. परंतु येथे मैदानात येथे आक्रमण करताना पाहायला मिळतोय. कौस्तुभ स्ट्रायकिंग एंडवरती 1 रन त्याच्या खात्यामध्ये आतापर्यंत आले आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर बॉल तयार राऊंड द विकेटने. यावेळीचा फटका, मिस टायमिंग, स्ट्रोक चेंडू पर्यंत पोहोचू शकेल का नाही. गोलंदाज आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु तेथे चेंडू अडलाय, थांबवला गेलाय. परंतु तोपर्यंत 1 रन येथे कंप्लीट झाले. 1 रनने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 2. रिजवान पहिल्या षटकामध्ये आमंत्रित केले, मोठा फटका अजूनही आला नाही आहे कौस्तुभच्या बॅटमधून. तो आता नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे. तर स्ट्रायकिंग एंडवरती आता आपल्याला पाहायला मिळेल राज देवरुखकर, आक्रमक खेळाडू आहे हा देखील राज. परंतु या मॅचमध्ये प्रथम फलंदाजी करण्याचा मानस आहे. या फलंदाजा पाहूया कशी फलंदाजी करेल या मॅचमध्ये. नक्की जबाबदारीने क्रिकेट खेळावं लागेल या सामन्यामध्ये आणि यासाठी त्याला ओपनिंग करण्यासाठी पाठवले. परंतु गोलंदाज चलाक आहे, फलंदाजाच्या माइंडशी खेळतोय. शरीरापासून बाहेर पिचिंग केलं, हलकंसं वळण दिलं आणि तदनंतर मात्र बॉल थेट विकेट किपरच्या हातामध्ये. प्रयत्न देखील केला नाही फटका खेचायचा, सोडून दिला. कदाचित त्यांना वाटला की चेंडू वाईड असेल, परंतु गोलंदाज चलाक पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू, नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा आलाय डॉट बॉल. आता राज देवरुखकरने केले का असा प्रश्न पडलाय, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अंतिम बॉल देखील फेकलाय निर्धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर येते धावसंख्या झाले स्कोर कार्ड वरती फक्त आणि फक्त 2 रन. रिजवानचं हे षटक फार महत्त्वपूर्ण पाहायला मिळालं. पहिल्याच षटकामध्ये आमंत्रित केलं होतं येथे गोलंदाजी करण्यासाठी आणि नक्कीच का मला पहिल्या षटकामध्ये पाठवलं जातं गोलंदाजी करण्यासाठी, त्याचं उत्तर दिलं. पहिल्या षटकामध्ये रन आले फक्त 2, तर गोलंदाजी करण्यासाठी जुनेद इसानी, रफ्तार किंग, वेगाने स्वार होतो गोलंदाजीवरती तो जुनेद. पुन्हा एकदा आता या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये आमंत्रित केलाय. तर तयार राईट आर्म ओव्हर द विकेट स्ट्रायकिंग एंडला कौस्तुभ. वेग 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 भन्नाट वेग पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहिलंय कालच्या दिवसात देखील खूप चांगली गोलंदाजी, आज देखील वेगाचा बोलबाला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. पहिला बॉल भन्नाट वेगाने गुड लेंथ वरती स्पॉट केलं, हलकीशी उसळी मिळाली आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये पाहायला मिळतोय निर्धाव चेंडू. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि नक्कीच समोरच्या संघाला कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय. यावेळीचा बॉल दिशाहीन चेंडू आहे, वेग भन्नाट होता परंतु त्याला दिशा नव्हती. योग्य दिशा देणं फार गरजेचं आहे आणि आता मात्र हा वाईट बॉल पाहायला मिळेल. एक अतिरिक्त रन मिळते. 1 रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल आतापर्यंत 3. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू झालाय. पहिल्या षटकामध्ये रन आले फक्त 2 रन आणि त्यानंतर दुसरं षटक सुरुवात मात्र नक्कीच थोडीशी शांत पाहायला मिळते फलंदाजीतून, कारण मोठा फटका आला नाहीये. बेगीट करण्याचा प्रयत्न कौस्तुभचा, परंतु बॉल येथे चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. राज देवरुखकर मागच्या ओव्हरच्या अंतिम 2 बॉलवरती पाहिला, त्याने देखील प्रयत्न केले नाही, फसवलं गेलं त्या खेळाडूला. तेथे 2 निर्धाव चेंडू आणि त्यानंतर या ओव्हरचे पहिले 2 बॉल आता आले डॉट. एक वाईट जरूर आला, 1 रन आतापर्यंत खर्च झाले, परंतु गोलंदाज ताकदीचा आहे, वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा तयार ओव्हर द विकेट. यावेळेचा बॉल नक्की संपर्क झाला नाहीये, कारण वेग भन्नाट आहे, चांगली लाईन लेंथ आहे. यावेळेला टॉपेज आणि डिक्लेअर बॉक्स मध्ये चेंडू चाललाय. फक्त मिळेल रन एकच धाव.
धावसंख्या 1 ने पुढे सरसावले. रन झाले 4. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे आणि आता मात्र फलंदाज थोडेसे कमी पडत आहेत फ्रेंड्स खंडाळा संघाचे, परंतु कमबॅक करावं लागेल. यावेळेला मात्र आता पंचाकडे अपील केली. पंचाचं बोट गेलंय आकाशाकडे, म्हणजेच ते फलंदाज होईल बाद. कॅच आउटच्या स्वरूपात विकेट किपरने चांगली झेल पकडला आणि आता कौस्तुभ विवलकर होईल कॅच आउटच्या स्वरूपात बाद. कृपया विकेट किपरच्या मागे जे झाडाखाली प्रेक्षक आहेत आपण थोडंसं बाजूला सरकायचं आहे. आपल्याला सूचना आहे विकेट किपरच्या मागे. थँक्यू. तर येथे आता दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. जुने दिसानीला आमंत्रित केलं. पहिला बॉल निर्धाव, त्यानंतर व्हाईट बॉल, पुन्हा एकदा चांगला चेंडू, त्यावरती निर्धाव बॉल आणि त्यानंतर आत्ता एक रन आणि त्यानंतर विकेट प्राप्त केले. खूप चांगली गोलंदाजी जुने दिसानीची पाहायला मिळते. आता फलंदाजी करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडवरती संदेश. जुने दिसानी तयार. या बाईचा बॉल संपर्क झाला नाहीये. वेग चांगला आहे. पुन्हा एकदा टप्पा चांगला पाहायला मिळाला. जुने दिसानी काही गोलंदाजी केली. या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली या जुनेदने. विकेट देखील मिळवल्यात. समोरच्या संघाला वेगाने थांबवलं आणि आता देखील तेच चित्र पाहायला मिळते. जुनेदचं खूप चांगली गोलंदाजी राहिली. आता देखील तसंच या षटकामध्ये आतापर्यंत रन पाहिले गेले तर 2 रन खर्च झालेत. माफ करा 3 रन. व्हाईटचा 1 रन. यावेळचा बॉल वेगवान बॉल आणि वेगावरती स्वार होत षटक देखील संपवलं गेलंय. 2 षटकांचा खेळ ते संपुष्टात आलाय आणि या 2 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 5. चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2023 पर्व दुसरे आणि फायनल डे मधील आज दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. या दुसऱ्या सामन्यामध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजीने तर कमाल केले, परंतु आता फलंदाजांना कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊन चांगली बॅटिंग येथे दाखवावी लागेल टीमला, कारण टीमने विश्वास दाखवून फलंदाजीसाठी पाठवलं या 2 बॅटर्सना. 1 विकेट जरूर गमावली. कौस्तुभ तो मात्र डगआउट मध्ये आहे. 3 रन त्याच्या खात्यामध्ये आहेत. तो डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला आता राज देवरुखकर आणि संदेश ही जोडी मैदानावरती बॅटिंग करते. तर गोलंदाजी करण्यासाठी मुरत्सर मुकादम गोलंदाजी करण्यासाठी वैयक्तिक पहिलं षटक टीम कडून. तिसरं षटक. पहिला बॉल लॉंग दी कार्पेट. डीप मध्ये कॅडो आहे कव्हर रिजन वरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते केला नाहीये. एका धावेवरती समाधान. 1 रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले 36 रन. धावसंख्या थोडीशी कमी आहे. मोठमोठे फटके खेचावे लागतील जर मोठ्या टार्गेट पर्यंत पोहोचायचं असेल आणि समोरचा संघ देखील ताकदीचा आहे. ओळखोट चिपळूण संघ, त्यांना थांबवायचं असेल तर एक मोठं टार्गेट नक्कीच उभारावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. स्ट्रायकिंग एंड वरती आता राज देवरुखकर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॉलर तयार. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. यावेळचा चेंडू दिशाहीन चेंडू आहे. नक्कीच पंच आमच्याकडे वळतील. हा चेंडू व्हाईट बॉल आहे. 1 अतिरिक्त रन मिळेल या बॉलवरती. परंतु पहिल्या 2 ओव्हरच्या षटकांमध्ये नक्कीच चांगली कामगिरी झाली. या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं गेलं तर फार कमी रन खर्च झाले होते. आता व्हाईटच्या स्वरूपात 1 रन आले. या 1 रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती 7. बी हिट केला गेलाय. हवेमध्ये चेंडू बीड विकेट रिझर्व वरून चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल का? आता मात्र पोहोचला होता, परंतु झेल सुटलाय. झेल धरणीला दान झालाय आणि याच दरम्यान येथे रन देखील कंप्लीट करण्यात आलेत. या बॉलवरती येथे 2 रन प्राप्त होतील. या 2 रनने माफ करत 3 रन प्राप्त होतील. या 3 रनने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या झाली स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 10. टॉप पेज आणि थेट विकेट किपरच्या मागे डिक्लर बॉक्स मध्ये बॉल चाललाय. रन मिळेल येथे 1. फटका चांगला नव्हता, ते टायमिंग जुळलं नव्हतं, परंतु तेथे झेल सुटला. मिड विकेट रिजन वरून चेंडू पर्यंत पोहोचला धावत पळत, परंतु त्यानंतर अंतिम क्षणी नजर हटली चेंडू पडून आणि झेल धरणीला दान झाला.
विकेट तर गमावली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आता संदेश पवार स्ट्रायकिंग एंडवरती विकेट घेण्याचा प्रयत्न. बॅटच्या रेडरमध्ये चेंडू काही येत नाही. बॉल चाललाय लॉंग ऑन रिजन मध्ये. मेल आत्ता एक फक्त सिंगल वरती समाधान. रन बनताना पाहायला मिळत नाहीये. जसे रन मागच्या मॅच मध्ये आपण पाहिले पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये धुवाधार बॅटिंग पाहायला मिळाली, परंतु आता या मॅच मध्ये पहिल्या इनिंगचा खेळ फलंदाजीतून थोडासा शांत राहिलाय, परंतु गोलंदाजांनी तितकी चांगली कामगिरी केली. परंतु कितपत शांत ठेवेल याला राज देवरुखकरने उडवलाय. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा षटकार आलाय. या षटकाराने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 18. याच फटक्यांची आवश्यकता आहे. एक षटकार राज देवरुखकरच्या बॅट मधून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा एक मोठा फटका सजवायचा होता, परंतु येथे बॉल आलाय निर्धाव आणि या निर्धाव चेंडूने षटक संपुष्टात आलंय. तिसरं. या 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 18 रन. या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर एक मोठा फटका आला आणि त्याचमुळे तब्बल 13 धावा या षटकामध्ये खर्च झाल्या, परंतु मागील 2 षटकांमध्ये पहिल्या षटकामध्ये 2 रन आणि त्यानंतर दुसरे षटक जुने दिसाने फक्त 3 रनांनी 1 विकेट त्याने मिळवली. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आता मात्र शोएब गोलंदाजी करण्यासाठी तर स्ट्रायकिंग एंडवरती आता पाहायला मिळेल संदेश पवार. याच्या बॅटमधून मोठा फटका जरूर आला नाहीये, परंतु आक्रमण करावं लागेल. रन झाले आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 18. चौथं षटक. पहिलाच बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॉल डिक्लेअर बॉक्सच्या दिशेने गेलाय. क्षेत्र नाहीये. फटका चांगला होता, ताकद देखील होती, परंतु तेथे बाउंड्री लाईन नाहीये. घोषांकित क्षेत्र आहे आणि त्यामध्ये चाललाय चेंडू 1 रनसाठी. या 1 रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती 19. चौथं षटक प्रगतीपथावर आहे आणि या चौथ्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर सुरुवात मोठ्या फटका खेळण्यापासून केली आहे. यावेळेला मात्र बॅटच्या रडार मध्ये आला बॉल आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार. संदेश पवार त्यानंतर आता आक्रमण झालंय चौथ्या षटकामध्ये. पहिल्या बॉलवरती 1 रन, त्यानंतर षटकार. आता पाहूया या षटकामध्ये येतील का मोठे फटके. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चाललाय येथे घोषांकित क्षेत्रामध्ये. फटका यावेळेला देखील चांगला होता, परंतु ते डिक्लेअर बॉक्स मध्ये जाईल चेंडू. रन मिळेल फक्त 1. आक्रमक झालाय संदेश पवार. हीच आक्रमकता गरजेची आहे टीमला, कारण रन आले नाहीयेत. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहिली तर जाऊन पोहोचले आतापर्यंत 26 धावा धावफलकावरती आहेत. शोएब गोलंदाजीवरती आमंत्रित केले. पहिल्या 3 बॉलमध्ये 8 रन आतापर्यंत खर्च झालेत. बॉल तयार ओव्हर द विकेट. अकुटप्याचा बॉल जरूर आहे, ते मात्र वन बाउंडचा इशारा दिलाय. चांगला चेंडू. बाईच्या स्वरूपात तिथे 1 रन आले. डिक्लेअर बॉक्स मध्ये बॉल. या 1 रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. संदेश पवार थोडासा आक्रमक झालाय या षटकामध्ये, परंतु आता मागच्या बॉलवरती बीट करण्यात आले. नेक्स्ट बॉल. यावेळेचा फटका आडव्या बॅटने सजवलाय. कव्हर रिजन वरती खेळाडू आहे, तत्परतेने आलाय. तोपर्यंत मिळेल एक फक्त सिंगल वरती समाधान. थोडंसं फंबल. रनआउटचा चान्स आहे आणि हे काय घडलंय. हाताने जरी चेंडू लावला असता तरी इथे विकेट मिळाली असती, परंतु झाले चूक आणि एक अतिरिक्त रन इथे नक्कीच प्राप्त झाले. रनआउटच्या स्वरूपात इथे राज बाद झाला असता, परंतु आता चित्र वेगळं आहे. जीवदान मिळाले आणि आता या 2 रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 29 धावांवर. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा आता आपण पाहाल संदेश पवार स्ट्रायकिंग इन वरती असेल. एक षटकाराच्या बॅट मधून या ओव्हर मध्ये आलाय आणि नक्कीच फुलर लेन बॉल होता, त्याला समोरच्या दिशेने 6 रनसाठी पाठवलं जरूर, परंतु त्यानंतर थांबवलं. याला
यावेळेचा बॉल पंच इशारा करतील हो आमच्याकडे हा व्हाईट बॉल आहे, हे एक अतिरिक्त रन इथे नक्की मिळेल. 1 रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल ती 30 रनवर. चौथे षटक थोडंसं महागडं ठरलं, परंतु या आधीच्या षटकाचा विचार केला गेला तर त्यामध्ये देखील मोठा फटका आला आणि मागच्या षटकामध्ये 13 रन, परंतु या षटकाला नक्कीच सुरुवात षटकाराने केली होती. आणि याच दरम्यान आपण पाहिलं गेलं तर बाबूजी सुर्वे सरांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. या चॅम्पियन्स श्रेणी ट्रॉफी तर्फे आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा बाबू सुर्वे. वळूया मॅचच्या दिशेने. आता पाहिलं गेलं तर पुन्हा इथे एक अतिरिक्त चेंडू फेकला, व्हाईट बॉल. 1 रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती 31 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंडला संदेश पवार. 2 लगातार चेंडू इथे आलेत. व्हाईट बॉल. थोडासा दबाव गोलंदाजावरती आलाय की काय, लाईन विसरलाय, परंतु पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल. संदेश पवार आक्रमक झालाय, मोठा फटका दिसेल का यावेळेचा चेंडू. आता मात्र हा चेंडू येथे आलाय, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, शरीरापासून बाहेर ठेवलं. कदाचित संदेशला वाटलं की व्हाईट बॉल आहे, परंतु त्याने सोडून दिला आणि हा बॉल निघालाय निर्धाव चेंडू. डॉट बॉलची सांगता. 4 षटक संपुष्टात आले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर येथे धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती फ्रेंड्स खंडाळा संघाची आतापर्यंत 31 धावा. अंतिम षटक पहिल्या इनिंगच्या खेळाचा आता शिल्लक आहे. धावसंख्या थोडीशी कमी पाहायला मिळते, परंतु या षटकामध्ये जरी 20 रन काढल्या तरी एक फायटिंग टोटल मैदानावरती पाहायला मिळेल, कारण 5 षटकांचा सामना आहे. 4 षटकांच्या अखेरीस 31 धावा आहेत आणि आलेल्या 20 धावा तुम्हाला नक्कीच येथे या मॅचमध्ये लढवतील अंतिम ओव्हरपर्यंत. तर गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रिजवान. पहिलं षटक हाताळलं होतं, त्यामध्ये फक्त रन खर्च झाल्या होत्या 2, आणि आता मात्र पुन्हा एकदा आमंत्रित केलं या अंतिम षटकामध्ये. परंतु प्रहार करायचे, फलंदाजांना रन बनवायचे या मॅचमध्ये मोठ्या टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला राज देवरुखकर. त्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिलाय, परंतु त्यानंतर थोडासा शांत पाहायला मिळाला. पहिला बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, चकवा दिलाय फलंदाजाला. टप्पा पडल्यानंतर वळण आणि त्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये. प्रयत्न केला स्वीप फटका सजवण्याचा, परंतु तेथे फलंदाजाचा संपर्क होत नाहीये. बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. पहिला बॉल आलाय निर्धाव. नक्कीच इरादा असेल आक्रमण करण्याचा, कारण अंतिम षटक आता शिल्लक आहे. येथून बनवलेले रन नक्कीच तुम्हाला मोठ्या टार्गेट पर्यंत पोहोचवतील, परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाज चालाक आहे, चाणाक्ष आहे, थांबवतोय समोरच्या फलंदाजांना. आता वेगळं काही करण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु यष्टीरक्षकने केले कमाल. येथे विकेट किपिंगने करत मिळवले विकेट राज देवरुखकर. रनआउटच्या स्वरूपात तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू द पॅव्हिलियन. मध्ये गरज होती रनची, परंतु तेथे इथे विकेट गमावल्या फ्रेंड्स खंडाळा संघाने. अक्षय नवीन बॅटर मैदानावरती स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल, परंतु दुसऱ्या बाजूला रन बनवायचे याच अक्षयला. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 31 वरती थांबली. अंतिम षटक पुन्हा एकदा राऊंड द विकेट. चांगली गोलंदाजी, चकवा दिलाय फलंदाजाला. रन घेण्याचा प्रयत्न, परंतु तेथे आपले विकेट सॅक्रिफाईस केले अक्षयने. अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन. परंतु दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग एंड वरती आता आपल्याला पाहायला मिळेल संदेश पवार. संदेश पवारकडे क्षमता आहे या ओव्हरमध्ये, नक्कीच मोठे फटके सजवायचे फ्रेंड्स खंडाळा टीमला. संदेशने स्ट्राईक घेतले, स्वतःवरती जबाबदारी घेतली. संदेश पवार बॉल तयार, राऊंड द विकेट. नाही, संदेश पवारला देखील येथे थांबवले.
आडव्या बॅटने कमी गतीचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर वळण, परंतु नजर नाही आहे संदेशची चेंडू पर्यंत आणि बॉल थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा बॅट मध्ये रडार मध्ये बॉल आला नाही बॅटच्या. एक रन ते कंप्लीट होईल आणि ते एका धावेवरती समाधान. एकच रन मिळेल. एक रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल ती 32. 32 धावा. अंतिम षटक होतं. त्या षटकामध्ये आपण पाहिलं तर आत्ता एक रन आली आहे. पहिले काही चेंडू येथे धावाच आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि त्याचमुळे आता हे षटक फार कमी रनचं पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 रन खर्च केले होते. आतापर्यंत या षटकामध्ये आले फक्त आणि फक्त 1 रन. काय गोलंदाजी केले रिजवान. नवीन खेळाडू स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. श्रीकांत जाधव स्ट्रायकिंग एंड वरती. बॉलर तयार. राऊंड द विकेटने मांकिनिंग करण्याचा प्रयत्न. वॉर्निंग दिले आता फलंदाजाला. नक्कीच क्रिकेटमध्ये अशा प्रकारे देखील विकेट आपण प्राप्त करू शकता हेच त्यांना सांगितलं समोरच्या फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंड वरती असताना संदेश. आता मात्र अंतिम चेंडू शिल्लक आहे पहिल्या इनिंगच्या खेळाचा. राऊंड द विकेटने यावेळीचा बॉल चाललाय डिक्लेअर बॉक्स मध्ये. व्हाईट बॉल. व्हाईट +1 अशा 2 रन मिळतील या बॉलवरती. या 2 रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर वाढेल. धावसंख्या झाली स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 34. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. धावसंख्या थोडीशी कमी पाहायला मिळते. सुरुवातीला नक्कीच पहिल्या षटकामध्ये फक्त 2 रन खर्च केले होते. त्यानंतरच्या दुसऱ्या षटकामध्ये फक्त 3 रन. तिसऱ्या षटकामध्ये रन खर्च झाले 13. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा या अंतिम षटकामध्ये रन येताना पाहायला मिळत नाहीये. चौथ्या षटकामध्ये 12 रन आपल्याला पाहायला मिळाले. या अंतिम षटकात आत्ता 2 रन आलेत. आतापर्यंत रन खर्च झालेत या अंतिम षटकामध्ये फक्त आणि फक्त 3. यावेळीचा बॉल आता मात्र समोरच्या दिशेने खेळलाय. 1 रन ते कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 रन ते थोडंसं फंबल होतंय डीप मध्ये. 2 रन नक्कीच मिळतील. रनआउटच्या स्वरूपात खेळाडू बाद होईल. या 2 रनने टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती बनेल. आतापर्यंत पाहिलं गेलं तर 36, 36 आणि 37 धावांचं लक्ष असेल या मॅच मध्ये. गोळकोट चिपळूण संघासमोर टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि समोरच्या संघाला नक्कीच कमीत कमी रन वरती रोखण्यात आलं यश. तर पाहूया सेकंड इनिंगच्या या खेळामध्ये रन बनवले जातील का गोवडकोट चिपळूण संघाच्या माध्यमातून की फ्रेंड्स खंडाळा संघ ते रन रोखण्यामध्ये मिळवतोय यश. तर दूसरा संस्करण और दूसरे संस्करण का आज का आखिरी दिन। तो एक बड़ा मैच इस समय की जारी है। फ्रेंड्स खंडारा बनाम गोलकोट चिपळूण के बीच में ये मैच चलता हुआ पहली पारी में 36 रन बन चुके हैं। अब जीतने के लिए 37 रनों का टारगेट।
फ्रेंड्स खंडारा बनाम गोलकोट चिपळूण। अब दूसरे पारी का यहाँ पर आरंभ होगा। 37 रन जीतने के लिए, 37 रन बनाने ही इस मैच को जीतने के लिए दोनों प्रारंभिक बल्लेबाज जोर और उनके साथ में मुजम्मिल डीके और जोर, ये दोनों प्रारंभिक बल्लेबाज के रूप में बीच मैदान में प्रिंस खंडारा के सामने बल्लेबाजी करेंगे 37 रन इस मैच को जीतने के लिए। तो फिर से एक बार आप सभी का तहे दिल से स्वागत। चलते हैं दूसरे पारी के साथ। क्रिकेट का खेल अगर जंगल है तो ये जंगल का शेर कौन है, ये आज पता चलेगा। दूसरा संस्करण, आज का अंतिम दिवस। तो इसके बाद की दुर्बा 11 ऑल रत्नागिरी बनाम TWG डोमिनेटर्स के बीच में मैच होगा। दोनों कप्तानों से विनती है कि टॉस के लिए आ जाइए। दुर्बा 11 रत्नागिरी बनाम TWG डोमिनेटर्स। तो फिर से एक बार आप सभी का से स्वागत। 37 रनों की जरूरत। स्ट्राइकिंग इन पर बल्लेबाज मुजम्मिल, नॉन स्ट्राइकिंग इन पर जोर। गेंदबाजी के मोर्चे पर पारी का पहला ओवर आरंभ करने के लिए गेंदबाज संदेश पवार। राइट अराउंड विकेट से लगभग पहली गेंद, आगे गेंद थी, पुल करने का प्रयास, गेंद स्क्वायर लेग क्षेत्र में जाते हुए टिप्पा खाने के बाद डिक्लेयर क्षेत्र में जाते हुए एक रन के साथ टीम का खाता खुलता हुआ। 37 रनों की जरूरत। एक बड़ी प्रतियोगिता दीपक दादा पवार चैंपियंस श्रेणी ट्रॉफी 2023 पावर्ड बाय दीपक दादा पवार को पावर्ड बाय प्रणव जी कोड़ेकर, मैनेजेड बाय श्री साई स्पोर्ट्स रत्नागिरी और स्मार्ट नेट रत्नागिरी। आज का अंतिम दिन, दूसरा संस्करण और एक बीच बैटल मैच चलता हुआ बीच मैदान में। गेंदबाजी के मोर्चे पर फिर से एक बार संदेश। स्ट्राइकिंग इन पर मुजम्मिल। 37 रनों का टारगेट। इस ओवर की अगली गेंद, आगे गेंद थी, उड़ाकर खेलने का प्रयास जरूर किया था। स्क्वायर क्षेत्र में गेंद जाती हुई, डीप में फील्डर मौजूद है। जब तक कि गेंद को फील्ड कर रहे हैं, इस बीच एक रन के ऊपर संतुष्ट रहेंगे दोनों बल्लेबाज और इसी एक रन की मदद से बढ़ता हुआ स्कोर 2 बिना किसी विकेट के नुकसान पर। इस मैच के रेफरी यानी कि अंपायर का रोल अदा करते हुए दोनों अंपायर विश्वनाथ लिंगायत और उनके साथ में अक्षय कोलबेकर और इस भी स्ट्राइकिंग इन पर जोर, जिन्होंने कल के दिन में हाफ सेंचुरी पूरा किया था। आज के दिन के इस ओवर की पहली गेंद करेंगे, पहली गेंद का सामना करेंगे। काफी शानदार गेंद। इस टूर्नामेंट के दूसरे दिन में जोर ने एक हाफ सेंचुरी जड़ाई थी, माफ कीजिए दूसरे दिन में हाफ सेंचुरी रही थी। इस टूर्नामेंट का दूसरा हाफ सेंचुरी जिन्होंने बनाया था, उसके बाद की तीसरा हाफ सेंचुरी राज शिवगन ने बनाया था और चौथा हाफ सेंचुरी अमोल भोसले ने कल के दिन में बनाया था। रन संख्या कुल मिलाकर 3 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। तो टॉस होता हुआ TWG डोमिनेटर्स बनाम दुर्वा स्पोर्ट्स रत्नागिरी। काफी शानदार स्ट्रोक, पुल का ये पावरफुल ब्यूटीफुल गेंद काउ कॉर्नर के ऊपर से 6 रन के लिए काफी शानदार छक्का। काफी शानदार टाइमिंग। इस समय के हल्के तो गेंद को स्टीयर करना चाहते थे, गली में गेंद को खेलना चाहते थे, वहां पर फील्डर मौजूद है। जब तक कि गेंद को फील्ड कर रहे इस बीच 1 रन और 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 10 रन। इसके बाद की दुर्वा 11 रत्नागिरी और TWG के बीच में मैच होगा। TWG ने टॉस जीता है, हालांकि पहले गेंदबाजी करने का फैसला किया है। तो चलते हैं दूसरे पारी के साथ। फिर से एक बार संदेश, राइट टाइम अराउंड विकेट से फुल लाइन वाली गेंद थी, गेंद को फ्लिक किया है जरूर स्क्वायर लेग क्षेत्र में जाती हुई और इस बीच गेंद को फील्ड करने में कामयाब जरूर है। उसके बाद की खराब थ्रो, 1 रन मिलता हुआ। 1 रन के ऊपर संतुष्ट रहेंगे दोनों बल्लेबाज। संदेश पवार जो कि एक अच्छे स्ट्राइकर गेंदबाज के रूप में गेंदबाजी कर रहे हैं और इसी के बीच में पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ। पहले ओवर के समाप्ति के बाद 37 रनों का पीछा करते हुए गोलकोट चिपळूण की टीम का स्कोर है 11 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। एक अच्छी शुरुआत, दोनों बल्लेबाजों के बीच में एक अच्छी तालमेल
जोर और मुजम्मिल के बीच में एक अंडरस्टैंडिंग क्रिकेट और इस बीच दूसरे ओवर के लिए टीम मीटिंग चलता हुआ आज का आखिरी दिन एक बड़ी प्रतियोगिता 24 गेंदें और जीतने के लिए यहां से 26 की जरूरी है। तो 24 गेंदें 26 रन। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा खेल है। अब आने वाली 24 गेंदें यानी कि 4 ओवर का खेल शेष है। अब देखना है किस प्रकार से गेंदबाजी होगी। यदि इस मैच को जीतना है फ्रेंड्स खंडाला की टीम को तो काफी शानदार गेंदबाजी की जरूरत है। दूसरी तरफ अगर चर्चा करेंगे गोलकोट चिपळूण की तो उनको एक अच्छी साझेदारी की जरूरत है। दोनों के बीच में एक अच्छा तालमेल इस समय की नजर आता हुआ। रन संख्या 11 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। अब गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज रवि शिगवन गेंदबाजी के मोर्चे पर एक यंगस्टर खिलाड़ी। पारी का दूसरा ओवर आरंभ करेंगे। लगभग पहली गेंद स्ट्राइकिंग गेंद पर मुजम्मिल काफी शानदार गेंद थी। पटकी हुई गेंद थी। आड़े बल्ले से खेलने का जरूर प्रयास कर रहे थे। गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं, काफी दरार थी और इस बीच बिंदी गेंद काफी शानदार लाइन और पिच गेंद थी। आड़े बल्ले से खेलने का प्रयास लेकिन असफल रहे। कहीं ना कहीं पर नाखुश है मुजम्मिल। इसके बाद की फिर से एक बार गेंदबाजी के मोर्चे पर चलते हुए राजू शिगवन इस ओवर की अगली गेंद करेंगे। स्लोअर वन वाली गेंद थी। बड़ा स्ट्रोक पुल किया है। स्क्वायर लेग के ऊपर से गेंद सीमा रेखा की तरफ जाती हुई लेकिन रन मिलेंगे केवल मात्र एक। बड़ा स्ट्रोक था, अच्छे संतुलन में थे, फुटवर्क अच्छा था। उसके बाद की पुल किया था लेकिन एक रन मिलता हुआ। डिक्लेयर क्षेत्र में गेंद जाती हुई वहां से एक रन मिलता हुआ और इसी एक रन की मदद से रन संख्या कुल मिलाकर 12 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। सुमित चौहान जो कि खेल से इस टूर्नामेंट के लिए यहां पर आ चुके हैं और इसी के साथ बड़ा प्रहार गेंद बाउंड्री लाइन के बाहर काफी शानदार दर्शनीय स्ट्रोक 6 रन। प्रयास संतुलन में अच्छे थे। उसके बाद की फुटवर्क अच्छा था। बल्ले का फेस ओपन किया। उसके बाद की लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद को भेज दिया सीमा रेखा के बाहर। राजू शिगवन की सुर की अगली गेंद फिर से स्लो रन वाली गेंद थी। डिब्बा खाने के बाद गति में थोड़ा सा परिवर्तन। उसके बाद की विकेटों के पीछे विकेट कीपर इस गेंद को काफी शानदार तरीके से रोक रहे। बिंदी की गेंद काफी शानदार कमबैक। इसके पहले की गेंद आगे डालने का प्रयास था। रडार में गेंद थी, एक बड़ा हिट मिला था। उसके बाद की गति में परिवर्तन और ये गेंद बिंदी के रूप में जाती हुई अब वापसी होने के चांसेस है। कहीं ना कहीं पर मोमेंटम बन रहा है और इस मोमेंटम को जारी रखने की जरूरत है। क्या बना पाएंगे ये भी सवाल है लेकिन गेंदबाजी के मोर्चे पर इस समय की राजू। अब स्ट्राइकिंग गेंद पर बल्लेबाज मुजम्मिल 37 की जरूरत है। अब तक की रन संख्या कुल मिलाकर 18 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। 2 गेंदें शेष। अक्षय कोंडबेकर मेन अंपायर का रोल अदा करें। उनके साथ में विश्वनाथ लिंगायत और इस बीच ईश्वर की अगली गेंद राजू राइट आर्म विकेट से। फिर से गति में परिवर्तन। बैकफुट पर जाकर गेंद को काफी शानदार तरीके से डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेला है। वाह भाई वाह, मिल गया मौका, जड़ दिया शानदार छक्का। 6 रन। शानदार स्ट्रोक बैकफुट पर चले गए थे। सुर की अगली गेंद फिर से गति में परिवर्तन। वही क्षेत्र में वही नसीहत मिलती हुई। बैक टू बैक ये दूसरा ब्लास्ट आता हुआ मुजम्मिल के बल और अपने आप को साबित कर रहे। बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन। गति में थोड़ा सा परिवर्तन किया था। उसके बाद की स्लोवर वन डालने का प्रयास था। नकल बॉल करना चाहते थे लेकिन असफल रहे। रन संख्या कुल मिलाकर बिना किसी विकेट के नुकसान पर अब तक की 30 रन 37 की जरूरत यानी कि अब 7 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए गोवलकोट चिपळूण रत्नागिरी की टीम को। अब गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज फ्रेंड्स खंडाला की तरफ से अक्षय जाधव। स्ट्राइकिंग गेंद पर जोर, एक अच्छे खिलाड़ी। हल्के हाथों से गेंद को खेलने का प्रयास। आउटसाइड लेग स्टंप गेंद थी। उसके बाद की रन लेने का प्रयास था। दोनों के बीच में तू मैं हुआ और आखिरकार पहला विकेट गिरता हुआ रन आउट के रूप में मुजम्मिल अब बीच मैदान से बाहर रहेंगे। गॉन। पहला विकेट गिरता हुआ रन आउट का खतरा
रन लेने का प्रयास जरूर था, कहीं ना कहीं पर स्ट्राइकिंग एंड से जौहर ने नकारा था। उसके बाद की मुजम्मिल रन लेना चाहते थे और इस बीच दोनों के बीच में तू मैं और ये विकेट गिरता हुआ गॉन। पहले विकेट का पतन, रन संख्या 30 रन, 1 विकेट के नुकसान पर। अब जीतने के लिए 7 रनों की जरूरत है। नए बल्लेबाज मुदस्सर नए बल्लेबाज के तौर पर बीच मैदान में जाते हुए अक्षय यादव गेंदबाजी के मोर्चे पर पहली सफलता मिलती हुई, लेकिन लगभग इस मैच के ऊपर अपना कब्जा करती हुई टीम गोवलकोट चिपळूण। स्ट्राइकिंग एंड पर जोर, अक्षय यादव राइट आर्म विकेट से इस ओवर की अगली गेंद। बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास था, काफी जोर से बल्ला जरूर घुमाया था, बैट का स्विंग अच्छा था, बल्ले का स्विंग अच्छा था, उसके बाद की गेंद और बल्ले में बहुत दरार थी। ये बिंदी की गेंद है, अच्छी लाइन है, अच्छे रिदम के साथ गेंदबाजी कर रहे हैं। यस, एक वापसी हो रही है, लेकिन अब कहीं ना कहीं पर भारी संकट में पहुंच चुकी है फ्रेंड्स खंडारा की टीम, क्योंकि इनके पास बैंक बैलेंस कम था। अब इस बैंक बैलेंस को बचाने की जरूरत है। फिर से पुल करने का प्रयास था, बाउंसर अच्छी थी, गेंद को समझ नहीं पाए। गेंद बिंदी के रूप में विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई, लगभग इस गेंद पर कोई रन नहीं है। अब वापसी हो रहे, लेकिन इस मोमेंटम को जारी रखने की जरूरत है। अक्षय इस समय की अपनी टीम के लिए काफी शानदार गेंदबाजी करते हुए, बड़ा स्ट्रोक, इस समय प्रॉपर टाइमिंग है, पुल किया है, पावरफुल है, ब्यूटीफुल है और सक्सेसफुल गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। एक रन की जरूरत है। तीसरी ओवर का खेल जारी और तीसरी ओवर की अगली गेंद। हल्के हाथों से गेंद को निकालना चाहते थे, लेकिन आउटसाइड लेग स्टंप वाइड का करार मिलता हुआ और इसी के साथ इस मैच को तीसरे ओवर में लगभग समाप्त किया। 9 विकेटों से ये मैच जीतती हुई टीम गोवलकोट चिपळूण की, और इसी के साथ फ्रेंड्स खंडारा का जर्नी यहां पर समाप्त होता हुआ। इस प्रयास को समाप्त करते हुए इस टूर्नामेंट से बाहर हो गया फ्रेंड्स खंडारा की टीम और जीत करती हुई गोवलकोट चिपळूण की टीम। तो चलते हैं स्कोर कार्ड की तरफ। इस मैच का मैन ऑफ द मैच कुछ इस समय में आपके सामने आएगा, तब तक कि गाना सुनेंगे, सुमधुर संगीत सुनेंगे। इसके बाद क्या एक बड़ा मैच आपके लिए यहां पर आरंभ होगा। ध्रुवा स्पोर्ट्स रत्नागिरी बनाम TWJ